आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाच्या सुट्टी जाहीर। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी अर्धा दिवसाची सुट्टी। मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याला दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती। 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश। शेतीमध्ये फायदा कसा हे सरकारनं सिद्ध करून टॅक्स लावावा। राजू शेट्टींची शेतकऱ्यांकडून कर आकारणीवर प्रतिक्रिया। श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये चर्चा होणार। आर्थिक विकास साधण्यासाठी कर आकारण्याच्या हालचाली। मुंबई सत्र न्यायालयात कथित पत्रचाळ घोटाळ्याची होणार सुनावणी। 16 फेब्रुवारीला संजय राऊतांवर आरोप निश्चित होणार। दावोसमध्ये सरकारचे ज्या कंपन्यांशी करार झाले त्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत, मग दावोस दौरा कशासाठी? रोहित पवारांचा सवाल। तर दौऱ्यात विनाकारण खर्चाची उधळपट्टी झाल्याचा रोहित पवारांचा आरोप। साताऱ्याच्या फलटणमध्ये उदयनराजे भोसले आणि माजी सभापती रामराजे निंबाळकरांची भेट। या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराबाबत उद्या जनसुनावणी। सुनावणीसाठी 10 जिल्ह्यातील 2500 पोलीस तैनात। जनसुनावणीसाठी 25,000 नागरिक येण्याची शक्यता।